नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर संजयराव देशमुख आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आज आपण ग्रुप सीचं जे नवीन नोटिफिकेशन आलं आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहोत. त्याचप्रमाणे ग्रुप सी एक्झामिनेशनची प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी, त्याचप्रमाणे प्रिलिम्सचा सिलेबस आणि नंतर मेन्सची स्ट्रॅटेजी आणि मेन्सचा सिलेबस याविषयी आपण इन्फॉर्मेशन मिळवणार आहोत. आजचं आपलं लेक्चरचं जे फोकस राहणार आहे ते राहणार आहे प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी आणि मेन्सची स्ट्रॅटेजी. कारण भरपूर असे व्हिडिओज अवेलेबल आहे यूट्यूबवर ज्यामध्ये सोर्सेस सांगितले गेलेले आहे पण स्ट्रॅटेजी नाही सांगितली गेलेली आहे. तर आज आपण स्ट्रॅटेजीवर आणि सिलेबसवर दोघांमध्ये लक्षपूर्वक अभ्यास करूया. चला तर मग लेक्चरला स्टार्ट करूया. MPSCचं जे नवीन नोटिफिकेशन आलं आहे ते 228 पदांकरिता आलं आहे. ठीक आहे. कसं होतं की MPSCने आतापर्यंत जी नवीन ॲड टाकली होती, आतापर्यंत म्हणजे 2021ची जी ॲड होती ती भरपूर पोस्टची होती, ज्यामध्ये क्लर्क टायपिस्टचे भरपूर पोस्ट ॲड केले होते. ह्यावेळेसची नोटिफिकेशन थोडी कमी पोस्टची आहे, तर नाराजी आहे विद्यार्थ्यांमध्ये. तर ह्या पोस्टविषयी प्रत्येक पोस्टविषयी आपण थोडक्यात माहिती मिळवूया. आपलं जे मेन फोकस आहे लेक्चरचं ते राहणार आहे प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी आणि मेन्सची स्ट्रॅटेजी यावर. पहिली पोस्ट आहे उद्योग निरीक्षक गटकचं, ज्यामध्ये एकूण 6 पदे आहे. दुसरं पद आहे दुय्यम निरीक्षक, ज्यामध्ये एकूण 9 पदे दिल्या गेलेली आहे. त्याचप्रमाणे तिसरं पद आहे कर सहाय्यक गटक, यामध्ये एकूण 114 पदे दिलेली आहे. तर यामध्ये मॅक्सिमम मुलं यामध्ये अटेम्प्ट करू शकतात. चौथं लिपिक टंकलेखकचं मराठी गटकचं 89 पदे, ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे. फॉर एक्झाम्पल मराठीसाठी जे डिमांड आहे आपल्या MPSCची ते आहे 30 वर्ड्स पर मिनिटची आणि इंग्रजीसाठी जी डिमांड आहे ती आहे 40 वर्ड्स पर मिनिटची. तर आपली मेन्स एक्झामिनेशनची जी डेट आहे त्या डेटच्या आधीपर्यंत तुमच्याजवळ हे सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. कारण कसं होतं ना, मॅक्सिमम मुलांनी एक्झाम दिलेली राहते टायपिंगची पण त्यांचं सर्टिफिकेट येतं मेन्स एक्झामिनेशन नंतर, तर त्याची काही व्हॅल्यू नसते. त्यामुळे ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे की मेन्सच्या आधी तुमच्याकडे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट असायला पाहिजे. नेक्स्ट पोस्ट आहे लिपिक टंकलेखक इंग्रजीची, ज्यामध्ये एकूण 10 पदे आहे. बाकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ज्या डेट्स आहेत म्हणजे मेन्सच्या ज्याही डेट आहे, तर जो संयुक्त पेपर आहे आपला जो म्हटला जातो मराठी इंग्लिश, ज्यामध्ये वेटेज राहतं मराठीचं वेटेज 60 मार्कांचं आणि इंग्रजीचं 40 मार्कांचं, त्या पेपर पॅटर्न विषयी पण आपण लगेचच बोलूया. तर गटकची जे संयुक्त जो पेपर आहे त्याची डेट आहे 4 फेब्रुवारीला आणि मुख्य परीक्षेचा सेपरेट ज्या डेट्स आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या तारखेवर, म्हणजे 11 फेब्रुवारीला तुमचा लिपिक टंकलेखकचा पेपर, त्याचप्रमाणे 25 फेब्रुवारीला दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, 4 मार्चला कर सहाय्यकचा आणि उद्योग निरीक्षकचा दिनांक 11 मार्चला. अशा प्रकारे त्या डेट्सचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसतंय. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर दिलेलं आहे. यामध्ये डिअरनेस अलाउन्सेस आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस याचं ॲडिशन होऊन तुम्हाला एक हँडसम सॅलरी इथे देण्यात येतं. ठीक आहे. तर सॅलरी डिटेल्स इथे प्रत्येक पदासाठी दिल्या गेलेली आहे. उद्योग निरीक्षकसाठी पहा, त्याचप्रमाणे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक, त्याचप्रमाणे लिपिक टंकलेखक या पदासाठी पण सॅलरी डिटेल्स इथे दिल्या गेलेली आहे. एज क्रायटेरिया मॅक्सिमम MPSCच्या ज्याही एक्झाम आहे त्यांचा लगभग एक एज क्रायटेरिया सेमच असतो. म्हणजे जर मी दुय्यम निरीक्षक आणि कर सहाय्यक या पदांसाठी म्हटलं तर मिनिमम एज आहे 18 इयर्स आणि उद्योग निरीक्षक लिपिक टंकलेखक या पदांसाठी मिनिमम एज बार आहे 19 इयर्स आणि मॅक्सिमम एज बार 38 इयर्स. मागास वर्गांसाठी 38 इयर्स आणि 43 इयर्स फॉर आर्थिक दुर्बल घटक आणि मागासवर्गीय आणि अनाथ मुलांसाठी. हे एजची डिटेल्स आणि मग त्या एजची डिटेल त्या प्रकारे मग कॅटेगराईज केलेली आहे. मागासांसाठी मग 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष अशा प्रकारे ती एज डिटेल्स मॅक्सिमम नोटिफिकेशनमध्ये दिल्या गेलेली आहे. आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. मराठीसाठी टायपिंग स्पीड 30 शब्द प्रति मिनिट, त्याचप्रमाणे इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट. इथे
इथे डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याची काळजी घ्यायची म्हणजे 30 शब्द प्रति मिनिटचं टायपिंगचं सर्टिफिकेट, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं टायपिंगचं सर्टिफिकेट नाही चालणार MPSCला. GCC-TBT जी एक्झाम कंडक्ट करते त्याचं सर्टिफिकेट आपल्याला इथे लागतं. ठीक आहे, याची काळजी घ्यायची. दुय्यम निरीक्षक पदासाठी विकल्प म्हणून उमेदवारांकडे उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे. कुठली? किमान 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी अनवाणी आणि कमीत कमी, आणि छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त. त्याचप्रमाणे महिलांसाठी उंची किमान 155 सेंटीमीटर आणि वजनाचा क्रायटेरिया इथे दिलेला आहे किमान 50 किलोग्रॅम. याचे टप्पे आपण डिटेलमध्ये आपल्या जो स्ट्रॅटेजी लेक्चर आणि सिलेबस लेक्चर राहणार आहे त्यामध्ये आपण पाहूया. पूर्व परीक्षा 100 गुण, मुख्य परीक्षा 200 गुण आणि याचे टप्पे. संयुक्त पूर्व परीक्षा जो पण पेपर 1 होत असतो, मेन्सचा जोही पेपर 1 होत असतो तो संयुक्त एकच पेपर होत असतो चारीच्या चारही पोस्टसाठी. जो पेपर 2 होत असतो तो वेगवेगळ्या डेट्सवर आणि वेगवेगळ्या पॅटर्ननुसार होतो. म्हणजे उद्योग निरीक्षकचा जे पण सिलेबसची डिमांड आहे उद्योग निरीक्षकसाठी तो सिलेबस उद्योग निरीक्षकमध्ये, त्याचप्रमाणे दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या पर्टिक्युलर पोस्टसाठी पर्टिक्युलर सिलेबस. ऑप्टिंग आउटचं ऑप्शन MPSCने नुकतंच एक खूप छान डिसिजन घेतलं गेलेलं आहे ऑप्टिंग आउटचं. म्हणजे जर आपल्याकडे 2 पोस्ट असेल तर त्यामधली आपण एक पोस्ट चूज करून दुसऱ्या पोस्टसाठी दुसऱ्या कॅन्डिडेटला आपण ती पोस्ट अप्लाय करायसाठी सोडू शकतो. म्हणजे त्या पोस्टसाठी तो तिथे अप्लाय करू शकतो. टायपिंगची डिटेल्स आपण पाहिलेली आहे. फीज अमागासांसाठी 394 रुपये आणि आर्थिक दुर्बल घटक आणि मागासवर्गीयांसाठी 294 रुपये. त्याचप्रमाणे माजी सैनिक 44 रुपये. डेट्स दिल्या गेलेल्या इथे. विहित कालावधी अर्ज सादर करण्याचा कालावधी 1 ऑगस्ट 2022 रोजी 14 म्हणजे 2 वाजतापासून लगभग. त्याचप्रमाणे दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 22 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि 22 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. लास्ट डेटचा वेट करायचं नाही आहे आपल्याला, कारण शेवटी MPSCची साईट थोड्याफार प्रपोर्शनमध्ये बिझी होऊन जात असते. तर लास्ट डेटवर मी फॉर्म भरणार असे काही डिसिजन्स घेऊ नका. आधीच फॉर्म भरायचा प्रयत्न करा. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फीस पे करू शकता तुमची. आणि ही होती आपली डिटेल नोटिफिकेशन ग्रुप सीची जी नवीन आलेली आहे. आता आपण प्रिलिमिनरी एक्झाम, ग्रुप सीची जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे त्याचं सिलेबस आणि त्याचा एक्झाम पॅटर्न म्हणजे आपण कसं टॅकल करू शकतो त्या एक्झामला, त्याचे सोर्सेस या गोष्टींविषयी इन्फॉर्मेशन मिळवूया. महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस एक्झामिनेशन आणि हा आहे आपला पूर्व परीक्षेचा पॅटर्न. पूर्व परीक्षा आपली 100 गुणांची आणि 100 क्वेश्चन्स असतात. 100 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्स. दर्जा असतो 12वीचा. सामान्य क्षमता चाचणी. माध्यम असतं इंग्रजी आणि मराठी. प्रश्नसंख्या 100, गुण 100 आणि 1 तास. मुलांसाठी सर्वात मोठा जो फॅक्टर असतो तो असतो हा 1 तास. 1 तासाचा फॅक्टर म्हणजे एका तासात आपल्याला 100 क्वेश्चन्स टॅकल करायचे. आता यासाठी तुम्हाला लागतं प्रॅक्टिस. मॅक्सिमम जितकी आपण टेस्ट पेपर सॉल्व्ह करू तर टेस्ट पेपर सॉल्विंगमध्ये आपल्याला याचं सोल्युशन मिळणार. म्हणजे आपण 100 प्रश्न एका तासात कशा प्रकारे टॅकल करू शकतो याची इन्फॉर्मेशन मिळणार आपल्याला. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ पॅटर्नमध्ये ते क्वेश्चन्स राहणार. चला आता आपण सिलेबस विषयी माहिती मिळवूया. फर्स्ट पॉइंट चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील. आता इथे भारतातील करंट अफेअर्सवर मॅक्सिमम प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल अवॉर्ड्स जर मी म्हटलं नक्की मराठी नाट्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन, त्याचप्रकारे नोबेल अवॉर्ड्स, फिफाचा अवॉर्ड, स्पोर्ट्सवर जर त्यांना प्रश्न विचारायचे असेल तर त्यावर. म्हणजे अवॉर्ड्स हा एक टॉपिक आपण जर एका सेपरेट पेजवर एक सिंपल अशी कॉपी बनवली की त्यामध्ये आपण सर्वेच्या सर्व त्या वर्षीचे अवॉर्ड्स जर लिहून ठेवले तर अवॉर्ड्सवर कुठलाही प्रश्न आला चालू घडामोडीमध्ये तर आपण त्याला टॅकल करू शकतो.
सेकंड अवॉर्ड्स नंतर सेकंड आता ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे त्यावर्षी, म्हणजे व्यक्तिनिष्ठ प्रश्न, पर्सन ओरिएंटेड क्वेश्चन्स MPSC विचारत असते बऱ्याच वेळा. थर्ड डिफेन्स रिलेटेड, म्हणजे आपण कुठल्या देशांकडनं कुठनं मिसाईल विकत घेतलेलं आहे किंवा कुठल्या देशाला एखादं जर मिसाईल दिलेलं आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन MPSC प्रश्न विचारते. एन्व्हायरमेंट बेस्ड क्वेश्चन, करंट अफेअर्समध्ये एन्व्हायरमेंट बेस्ड क्वेश्चन्स येतात. एन्व्हायरमेंट बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल रामसर साईट्स जर किती आहे, टोटल किती आहे, महाराष्ट्रात किती आहे, टोटल इंडियामध्ये किती आहे, त्याच्यानंतर वेटलँड्स किती आहे, कुठलं नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे, अशा प्रकारचे करंट रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. तर चालू घडामोडींचा आता अभ्यास, याच्यासाठी सोर्सेस मी सजेस्ट करत असतो. जर तुम्ही डेली न्यूजपेपर वाचत आहात तर तुम्हाला यासाठी वेगळं काहीतरी विकत घ्यायची गरज नाही आहे. तुमच्या डेली न्यूजपेपरच्या आन्सर्स, न्यूजपेपरच्या वाचण्यातूनच हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जातो. सेकंडली, जर आपल्याला शेवटी जर आपण न्यूजपेपर रीडिंग जर आपली कंटिन्यू नाही राहिली आहे आणि जर आपल्याला शेवटी आता आपल्याकडे काही ऑप्शन उरलेलं नाही आहे तर एक इयरबुक येत असतं. कुठलंही इयरबुक घ्यायचं, मी नाव नाही घेणार कुठल्या प्रकाशनचं, पण ज्यामध्ये आपल्या कन्व्हिनियन्सनुसार, आपल्या लँग्वेजनुसार ती इयरबुक घ्यायची आणि त्या इयरबुकमध्ये जे पण हॉट टॉपिक्स होते, म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स त्या वर्षीचे, ते वाचून काढायचे. 15 क्वेश्चन्स टोटल येतात चालू घडामोडींवर, आणि चालू घडामोडी हा एक चांगला आउटपुट देत असतो. जर आपलं करंट अफेअर्स खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर झालेला आहे तर हा एक छान आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे चालू घडामोडी. सेकंड आहे नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, बेसिक पॉलिटी. बेसिक पॉलिटीवर जितकी जास्त तुमची कमांड राहणार तितकं जास्त चांगलं. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशन, बेसिक कॉन्स्टिट्यूशन, त्याचप्रमाणे प्रिॲम्बल, आणि स्टार्टिंगला राज्यशास्त्रामध्ये स्टार्टिंगच्याच काही चॅप्टर्समध्ये लॉज पाहायला मिळतात, आपल्याला ॲक्ट्स पाहायला मिळतात. 1773चा कायदा, त्याचप्रमाणे 1833, 1857 असे काहीतरी कायदे आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यावर बेसिक पॉलिटीवर आपल्याला नेहमीच प्रश्न विचारला जातो. आणि जर स्टेट एक्झामिनेशन म्हणतात आहे तर मग स्टेटच्या पॉलिटीवर नक्की तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. फॉर एक्झाम्पल गव्हर्नरवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा खूप चांगल्या प्रकारे, सर्वात इम्पॉर्टंट सोर्स जो असतो MPSCला टॅकल करण्याचा तो राहतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमुळे आपल्याला माहिती पडते की MPSCची डिरेक्शन काय आहे आणि MPSC पुढल्या वर्षी कशा प्रकारे आणि कुठले क्वेश्चन्स विचारू शकते. ॲटलिस्ट आपण प्रिडिक्ट नक्की करू शकतो या गोष्टींविषयी. तर आपल्याला एक वेळ मिळून जातो की आपला अभ्यास आपल्याला कुठल्या डिरेक्शनमध्ये घेऊन जायचा आहे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स इज द बेस्ट सोर्स. हे झालं बेसिक पॉलिटी. त्यानंतर स्टेट पॉलिटीवर आपण बोलत होतो. स्टेट लेजिस्लेचर, गव्हर्नर, त्याचप्रमाणे स्टेट लेजिस्लेचर, गव्हर्नर, त्याचप्रमाणे CM, चीफ मिनिस्टर, याचे जे पण आर्टिकल्स दिलेले आहेत तुमच्या पॉलिटीच्या बुकमध्ये ते सर्वचा सर्व अभ्यास आपला नागरिकशास्त्रामध्ये येतो. आणि शेवटी टॉपिक होतो ग्राम व्यवस्थापन, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, नगरपंचायत, नगरपालिका, त्याचप्रमाणे बाकी गोष्टी, सरपंचाची कामे, असे बेसिक जे पण ग्राम व्यवस्थापनाचे जे पण क्वेश्चन्स राहतात त्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल कमिटीजवर प्रश्न विचारले जातात. बुंगीरवार कमिटी, मेहता कमिटी, PB पाटील कमिटी, अशा कमिट्यांविषयी आपल्याला जर इन्फॉर्मेशन असली ऑलरेडी तर आपण जे येणारे क्वेश्चन्स आहेत ते इझिली टॅकल करू शकतो. थर्ड टॉपिक आपला इतिहास. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं तर समाजसुधारक आलेच. रानडेंचं नाव घ्यायचं, बाळ गंगाधर टिळक म्हणावे, लाला लाजपतराय म्हणावे, त्याचप्रमाणे रमाबाई रानडे, रखमाबाई राऊत. एक ते दोन प्रश्न तुम्हाला नेहमी दिसणार वुमन ओरिएंटेड, म्हणजे स्त्रियांनी महाराष्ट्रासाठी केलेलं काम, या गोष्टींवर MPSC नक्की प्रश्न विचारते. 1 ते 2 प्रश्न वुमन ओरिएंटेड राहतातच. तर महाराष्ट्रात ज्या समाजसुधारक होऊन गेलेल्या स्त्रिया, त्यांच्याविषयी आपण एका सेपरेट पेजवर इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आणि ती इन्फॉर्मेशन पुन्हा वाचायची. हिस्ट्री हा थोडा म्हणजे मी तर म्हणेल मॅक्सिमम हा थोडा लर्निंग टॉपिक आहे. म्हणजे जितकं जास्त तुम्हाला लक्षात ठेवता येईल तितकं चांगलं, कारण इन्फॉर्मेशन भरपूर आहे आणि आपल्याला तितकीच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची जी आपल्या पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे. वाचायला तर भरपूर आहे. मी जर काही बुक्सचे नाव घेतलं तर गाठाण आणि कटारे, मॅक्सिमम लोक ह्या बुक्स
रेफर करत असतात. तर या 2 बुक्सपैकी किंवा मग तुमचा जर सेपरेट कुठला सोर्स असेल तर त्यामधनं पण आपण समाज सुधारकांविषयी इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा आधुनिक भारताचा म्हटलं तर यामध्ये 2 युग आपण कॅटेगराईज करू शकतो. 1885 पासनं ते 1915 पर्यंत आणि 1915 पासून ते 1947 पर्यंत असे 2 ग्रुप आपण आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बनवू शकतो. म्हणजे हा राहणार भारताचे जे पण समाजसुधारक होते त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन, गांधी युग 1915 पासून सुरू झालेलं आणि मग गांधीजींनी केलेले काम, अशा विषयी आपण कॅटेगराईज करून भारताचा इतिहास आपण अभ्यासू शकतो. भारताच्या इतिहासासाठी सोर्सेस म्हटलं तर समाधान महाजन सरांचे सोर्सेस खूप छान आहे, कोळंबे सरांचे सोर्सेस खूप छान आहे आणि मग बाकी सेपरेट सोर्सेस रेफर करत असतात मुलं, पण तरी आपण लिमिटेड सोर्सेस ठेवायचे आणि लिमिटेड सोर्सेसवरून आपण ती इन्फॉर्मेशन पुन्हा वाचायचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट टॉपिक आहे आपला भूगोल. महाराष्ट्राचा भूगोलाचं विशेषतः अभ्यासाचं यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांशवर नेहमी MPSC प्रश्न विचारत असते. काहीतरी वेगळ्या पॅटर्ननुसार MPSC ह्या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारते. तर असे काही टॉपिक्स आहे ज्यावर MPSC पुन्हा प्रश्न विचारत असते. तर ते टॉपिक पहिले घ्या आणि मग बाकीचे टॉपिक्सचा अभ्यास करा. मॅक्सिमम मार्क्स कसे आणायचे आपल्याला, 100 पैकी 100 मार्क्स नसतं आणत कोणीच, आपल्याला फक्त तो कट ऑफ क्लिअर करायचा राहतो. तर आपला कट ऑफ कसा क्लिअर होणार आहे आणि आपल्या फेवरेट सब्जेक्टचा समजा अभ्यास करून आपण चांगल्या प्रकारे त्याचं ज्या सब्जेक्टचा आउटपुट खूप जास्त आहे त्याचा अभ्यास करून आपण कशा प्रकारे ते मॅक्सिमम मार्क्स आपण कव्हर करू शकतो याचा विचार करायचा. महाराष्ट्रातील जमिनीच्या प्रकारांमध्ये मग मृदा संपत्ती, समोर पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्यांविषयी मॅक्सिमम मुलांना नद्यांविषयी खूप फिअर आहे. नद्या कशा लर्न करायच्या, मोजून महाराष्ट्रात जर आपण अभ्यासाला गेलो नद्या तर मोजून 8 ते 9 नद्या आहेत ज्याच्यावर MPSCने मॅक्सिमम टाइम्स प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिले त्या नद्या घ्या, फॉर एक्झाम्पल गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या, त्यांचा उगम, त्यांच्या उपनद्या यांची डिटेल एका पेजवर किंवा मॅप्सवर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ही डिटेल काढू शकता. मॅप्स थ्रू तुम्ही जिओग्राफी खूप चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. तशी काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायचे, त्या प्रकारे आपण भूगोल हा सब्जेक्ट संपवू शकतो. इथे उद्योगधंदे इत्यादी ही डिटेल. त्यानंतर अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग म्हणजे कोणत्या 2 बँकेचं विलिनीकरण झालेलं आहे, मग त्या बँकेचं स्टार्टिंग इयर काय होतं, त्यांचे अध्यक्ष कोण होते, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण बँकिंगमध्ये वाचू शकतो. लोकसंख्या, पॉप्युलेशनवर तुम्हाला जिओग्राफीमध्ये पण प्रश्न दिसणार आणि पॉप्युलेशनवर तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये पण प्रश्न दिसणार. तर एक टॉपिक जर 2 सब्जेक्टमध्ये विचारतात आहे तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट होऊन असतो. हा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे करायचा. मग लोकसंख्या 2011चं सेन्सस, 2021चं सेन्सस आतापर्यंत आलेलं नाही, तर आपलं जे आता जुनं झालेलं जे सेन्सस होतं 2011चं तेच सेन्सस आपल्याला खूप छान प्रकारे करायचं आहे. दारिद्र्य व बेरोजगारी, भारत म्हटलं तर दारिद्र्य व बेरोजगारी आलीच. तर आपल्याला दारिद्र्य व बेरोजगारी यावर कसं ज्या पण कमिटीज होत्या, तेंडुलकर कमिटी म्हणावं, लकडावाला कमिटी, यांचं डिटेल अभ्यास आपल्याला दारिद्र्य व बेरोजगारी, त्याचप्रमाणे मग प्रत्येक वर्षी दारिद्र्याचं प्रमाण किती होतं, कोणत्या राज्यात दारिद्र्य सर्वात जास्त, कुठल्या राज्यात दारिद्र्य सर्वात कमी, अशा प्रकारची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण सेपरेट एका पेजवर लिहू शकतो. मुद्रा आणि राजकोषीय नीती आणि इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण आणि इत्यादी. अर्थसंकल्पावर कधी MPSC प्रश्न विचारतात आणि कधी नाही विचारत. तर अर्थसंकल्पामध्ये कुठली डिटेल सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे तितकीच करायची. फॉर एक्झाम्पल जर मी म्हणेल तर स्कीम्स, बजेटमध्ये दाखवलेल्या स्कीम्स खूप चांगल्या प्रकारे करून ठेवायच्या, कारण स्कीम्सवर MPSC नेहमी प्रश्न विचारत असते. अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. सामान्य विज्ञान, आता जे मुलं आर्ट्स बॅकग्राऊंड किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहे त्यांना हा सामान्य विज्ञान हा टॉपिक थोडाफार हार्ड जात असतो.
तर याचे एक बेसिक सोर्स जर मी म्हणेल तर ते आहे आपले स्टेट बोर्ड्स. ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड होतं त्यांनी स्टेट बोर्ड्स 8 to 10 किंवा 8 to 10 नंतर 11-12चे असे टॉपिक्स जे आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे तितके टॉपिक. आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नव्हतं त्यांनी 6 स्टँडर्ड to 10 स्टँडर्डपर्यंत जे पण स्टेट बोर्डच्या बुक्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे वाचून ठेवायच्या. आणि 11th आणि 12th स्टँडर्डचे बुक्स ज्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड टॉपिक्स आपले कव्हर होतील, फक्त तितकेच टॉपिक्स करायचे. तर सायन्स हा टॉपिक आपण कव्हर करू शकतो, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हे जे झूलॉजी, बॉटनी, हायजीन हा पूर्णच्या पूर्ण हे जे 3 सब्जेक्ट दिलेले आहे पूर्णच्या पूर्ण सिलेबस कव्हर होतो तुमचा बायोलॉजीमध्ये. याला बायोलॉजीमध्ये कन्सिडर केलं जातं, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन. तर स्टेट बोर्ड्सच्या बुक्स मी तर म्हणेन तो एक बेस्ट सोर्स राहणार. बाकी कुठलाच सोर्स मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही यासाठी, कारण स्टेट बोर्डमध्ये जितकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तितकी पुरे आहे MPSCचे सायन्सचे क्वेश्चन्स टॅकल करण्यासाठी. लास्ट बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. तेच मग आर्ट्सचे जे ही मुलं आहेत आणि ज्यांचं मॅथ्स बॅकग्राऊंड नाही आहे ते लोक मग इथे ते 15 प्रश्न माझे प्रश्नच पूर्णच्या पूर्ण अटेम्प्ट नाही झाले, 100 प्रश्न मी अटेम्प्ट नाही करू शकलो या फॅक्टरमुळे. इथे लागतं तुमची प्रॅक्टिस. जितकी जास्त प्रॅक्टिस करणार तितकं बेस्ट. आणि बेसिक मॅथ्स आहे पहा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. बेसिक मॅथ्स. त्याचप्रमाणे बुद्धिमापन चाचणी रिझनिंगमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. ते म्हणतात ना, म्हणजे आपण एखाद्या पोस्टसाठी जर अभ्यास सुरू केलेला आहे तर त्याची जी प्रिपरेशन आहे ती फक्त इंटरव्ह्यू पुरती नसते. ती प्रिपरेशन स्टार्ट होते आपली स्टार्टिंगपासून. आपल्या प्रिपरेशनच्या स्टार्टिंग डेजपासूनच आपल्या पोस्ट कुठपर्यंत आपण पोहोचणार आहे शेवटपर्यंत ते डिसाईड होऊन बसत असतं. तर तुम्हाला वेळेवर जर एखादं डिसिजन घ्यावं लागलं त्यासाठी हे ॲप्टिट्यूड तुमचं किती स्ट्रॉंग पाहिजे हे इथे चेक केलं जातं. म्हणजे याच्या मार्फत ते ॲप्टिट्यूड तुमचं चेक केलं जातं. तर प्रत्येक सब्जेक्टचा तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर जे काम करणार आहात त्या कामात प्रत्येक सब्जेक्टचं तिथे हेल्प होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर MPSCने ठरवलेला सिलेबस अगदी तुम्हाला एका नेक्स्ट लेवलवर म्हणजे एक चांगला व्यक्ती बनवण्यात तुम्हाला भरपूर हेल्प करणार. तर त्यामुळे MPSCने अशा प्रकारचा सिलेबस दिलेला आहे. हा होता आता तुमचा प्रिलिम्सचा टोटल सिलेबस. स्ट्रॅटेजी मी म्हणणार, एकदा तुमचा पूर्ण सिलेबस होऊन गेला तर जो टॉपिक तुम्ही वाचलेला आहे त्या टॉपिकवर मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह करा, मॅक्सिमम क्वेश्चन्स. ॲट लास्ट तुमची एक्झाम कशी आहे, MCQ पॅटर्नवर एक्झाम राहणार आहे, तर मॅक्सिमम जितके पण तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता तितके MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ही एक बेस्ट टेक्निक आहे एक्झाम क्रॅक करायची. वेळ लावा, वेळ लावून प्रॉपर टेस्ट सिरीज मी सजेस्ट करतो असतो. टेस्ट सिरीज खूप 1 ते 2 टेस्ट सिरीज लावून ठेवा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होत राहणार आणि तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला माहिती पडणार की आपण कुठल्या लेवलपर्यंत आहे. ठीक आहे. टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स पाहत बसू नका, म्हणजे मला मार्क्स आले याच्यापेक्षा कमी आले याच्यापेक्षा जास्त आहे, नाही. तुम्ही तिथे स्वतःला चेक करता. ठीक आहे. हा एक अप्रोच राहू द्या टेस्ट सिरीजचा. ही होती पूर्णच्या पूर्ण प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी आणि प्रिलिम्सचा सिलेबस. आता आपण मेन्सकडे जाऊया. परीक्षा योजना प्रश्नपत्रिका संख्या 2, एकूण गुण 200, पेपर क्रमांक 1 संयुक्त पेपर 100 गुण. म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी तुमचा पेपर 1 एकच होणार आहे. म्हणजे जर मी म्हटलं इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी, टॅक्स असिस्टंटसाठी, कर सहाय्यकसाठी, लिपिक लेखकसाठी इत्यादी पोस्टसाठी तुमचा जो पेपर 1 होणार आहे तो सर्वांचा कॉमन होणार आहे. आणि पेपर 2 मध्ये मग सिलेबस म्हणजे पोस्ट ओरिएंटेड सिलेबस तुमचा त्या पेपर 2 मध्ये टाकला जाणार आहे. तर पेपर 1 विषयी जर इन्फॉर्मेशन मिळवायचा प्रयत्न केला आपण, पेपर 1 मध्ये मराठी विषय आणि इंग्रजी विषय असे 2च विषय तुम्हाला पेपर 1 मध्ये पाहायला मिळतात. 60 गुण, प्रश्नसंख्या 60, दर्जा 12वी, माध्यम मराठी. त्याचप्रमाणे इंग्रजी 40 गुण, प्रश्नसंख्या 40, दर्जा पदवी आणि इंग्रजी माध्यम. 1 तासाचा वेळ लागणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी. पेपर 2 100 गुण, 100 प्रश्नसंख्या, दर्जा पदवी, मराठी व इंग्रजी आणि 1 तासाचा वेळ.
मराठी आणि इंग्रजीचा सिलेबस दिला गेलेला आहे पेपर क्रमांक 1 साठी. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे. उतारावरील प्रश्नांची उत्तरे मराठीमध्ये पण दिसणार तुम्हाला, इंग्रजीमध्ये कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजे तुम्हाला एक पॅसेजवर 5 प्रश्न एमपीएससी बहुत करून नेहमी 5 प्रश्नांपर्यंत एमपीएससी विचारत असते. म्हणजे एक पॅसेज आणि त्याचे 5 प्रश्न. म्हणजे जर 60 पैकी मी म्हटलं तर 60 पैकी 5 प्रश्न म्हणजे 5 गुण तर तुमचे त्या पॅसेजवरच आहे. म्हणजे 55 मार्कांसाठी तुम्हाला हे वरचे सब्जेक्ट्स करायचे. त्याचप्रमाणे 5 मार्क 40 मार्कांपैकी 5 मार्क तर तुमचे कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेजवरच आहे. म्हणजे तुम्हाला बाकी 35 मार्कांसाठी इंग्रजीचा हा पाठ करायचा आहे. कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. सर्वसामान्य शब्दसंग्रह इथे लिहिले आहे. म्हणी व वाक्प्रचार आणि सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजेच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार या सर्व गोष्टी सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी व वाक्प्रचार या गोष्टींमध्ये येतात. आणि बाकी उरलंय मग व्याकरणमध्ये मग संधीचे प्रकार, समासाचे प्रकार, मग जोड शब्द, त्यानंतर वाक्यपृथक्करण, प्रयोग अशा प्रकारचे डिटेल्स अख्खी आपली व्याकरणमध्ये पाहायला मिळते आपल्याला. त्याचप्रमाणे मग इंग्लिशमध्ये ग्रामर्समध्ये टेन्सेस, व्हॉइसेस, नरेशन, फिगर ऑफ स्पीच इत्यादी डिटेल्स आपल्याला इंग्रजीमध्ये पाहायला मिळतात. मराठीसाठी जो सोर्स आहे तो आहे वाळंबे सरांचा सोर्स. मॅक्सिमम मुलं जे ही आहे वाळंबे सरांचा सोर्स यूज करत असतात आणि वाळंबे सरांनी छान प्रकारे तो सोर्स मराठीचा छान प्रकारे मांडलेला आहे मराठीच्या बुकमध्ये. तर तुम्ही तो एक सोर्स यूज करू शकता, ज्यामध्ये त्यांनी सिनोनिम सेंटेन्स म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार याची सर्वांची डिटेल्स त्यांनी एका बुकमध्ये दिलेले आहे. म्हणजे तुमचा मराठीचा 60 मार्कांचा सिलेबस त्या एका बुकमध्ये कव्हर होऊ शकतो. तो एक रिकमेंड करेल मी. इंग्रजीचा न्यूजपेपर वाचा, ज्यामध्ये तुमचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण बाकी मग म्हणी वगैरे इंग्रजीमधल्या ज्या पण म्हणी आहेत त्या तिथे कव्हर होऊ शकतो. रेनेन मार्टिनचा एक सोर्स आहे इंग्रजीसाठी, पण तो खूप मोठा सोर्स आहे. तर इंग्रजीसाठी मी म्हणेल एक लहान जो पण सोर्स तुम्हाला मिळू शकणार तो एक सोर्स तुम्ही यूज करू शकता इंग्रजीसाठी. पेपर क्रमांक 2 आपण एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदासाठी पेपर क्रमांक 2 ची इन्फॉर्मेशन पाहूया. पेपर क्रमांक 2 मध्ये आता मी तुम्हाला प्रत्येक पोस्टविषयी जो पण पेपर क्रमांक 2 दाखवणार आहे त्याचा काही सिलेबस रिपीटेडच राहणार आहे. ज्याप्रमाणे चालू घडामोडी याविषयी आपण ऑलरेडी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे प्रिलिम्समध्ये. बुद्धिमापन चाचणी याची आपण इन्फॉर्मेशन ऑलरेडी प्रिलिम्समध्ये कव्हर केलेली आहे. भारतीय राज्यघटना, राज्यशास्त्रामध्ये याची इन्फॉर्मेशन आपण कव्हर केलेली आहे. घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री हे होऊन जातं तुमचं स्टेट पॉलिटी. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व त्यांचे सर्वांचे रोल्स, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, स्टेट लेजिस्लेचर, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व रोल, विधी समित्या. बेसिक जी पण बेसिक पॉलिटी जे मी म्हणतोय ती यामध्ये कव्हर केल्या जातात. माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याचे भरपूरचे सोर्स आपले स्टोर्समध्ये अवेलेबल आहेत. कुठलाही एक सोर्स घ्यायचं, कारण ऍक्ट अधिनियम चेंज तर होणार नाही. प्रत्येक आर्टिकलचं पर्टिक्युलर एक इन्फॉर्मेशन त्या प्रत्येक आर्टिकलमध्ये दिल्या गेलेलं आणि ही प्रत्येक सोर्स लगभग सेमच असतो. तर हा कुठलाही सोर्स घ्या, त्या कुठल्याही सोर्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन सेमच राहणार आहे. संगणक व माहिती तंत्रज्ञान यासाठी मॅक्सिमम मुलं एखादी मोठीशी अशी बुक घेऊन येतात. नाही, तसा अप्रोच ठेवायचा नाही. कारण जर एखादी मोठी बुक घेऊन आलो आपण संगणक व माहिती तंत्रज्ञानाची आणि त्याविषयी खूप सारी इन्फॉर्मेशन वाचत बसतो, याचं पहिले आपल्याला PYQs मध्ये वेटेज किती आहे यावर आपलं जास्त लक्ष असायला पाहिजे.
जर 5 ते 6 प्रश्न विचारत असेल संगणक आणि माहिती तंत्रज्ञानवर, तर इतकी जास्त मोठी बुक वाचायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही सर्वात आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा, त्यामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञानवर कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहे याविषयी इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. कारण MPSC मोस्टली रिपीटेड क्वेश्चन्स पुन्हा पुन्हा रिपीट करत असते. किंवा समजा एखाद्या टॉपिकवर जर CPU, जर मी म्हटलं CPU वर जर MPSCने प्रश्न विचारला आहे, तर त्याचाच यूज करून MPSC त्याच टॉपिकवर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारू शकतो. म्हणजे CPUची ऑलरेडी तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, आणि जर आता तुम्हाला CPUवर नेक्स्ट इयरमध्ये प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर तुम्ही करू शकता. म्हणजे MPSCने ऑलरेडी विचारलेले प्रश्न त्याचा डिटेल स्टडी केला तर तुमचा 70% ऑफ द स्टडी या सब्जेक्टचा कम्प्लीट होऊन जातो. ते आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान. मानवी हक्क व जबाबदाऱ्या. आता इथनं 6व्या पॉईंटपासून 6, 7, 8, 9, 10 हा सिलेबस कव्हर करतो. तुमचा पोस्ट रिलेटेड सिलेबस आहे हा. म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदासाठी कुठली पोस्ट ओरिएंटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे तो हा सिलेबस ते कव्हर करतो. ज्यामध्ये आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या, त्याच्या संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संबंधातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद. प्रत्येक जे पण ऑफिसर्स आहे ऑलरेडी त्यांच्या पर्टिक्युलर सब्जेक्ट म्हणजे पोस्ट रिलेटेड बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. मी सजेस्ट करणार त्या बुक, जर तुम्ही एम करताय एक्साइज सब इन्स्पेक्टरसाठी, तर त्या पर्सन ओरिएंटेड बुक्सचा सोर्स तुम्ही यूज करू शकता. म्हणजे ज्यांनी स्टेप वाईज प्रत्येक पॉईंटला या सिलेबसला कव्हर केले गेलेलं आहे, तर ते बुक्स आपण रेफर करू शकतो. म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर आपले जे सिनियर्स आहेत त्यांनी जर आपल्यासाठी काही बुक्स तयार करून ठेवलेले आहे, म्हणजे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कशा प्रकारे त्यांनी टॅकल केलं होतं या एक्झामला, तर ते सोर्सेस तुम्ही यूज करू शकता. किंवा इंटरनेटचा बेस्ट यूज तुम्ही द बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट, जे पण ॲक्ट्स आहेत, द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 1, महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 3, द प्रोहिबिशन अँड एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 2, या सर्वांची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला नेटवरून खूप चांगल्या प्रकारे मिळू शकते. म्हणजे तुमच्याकडे एक सोर्स आहे, त्यानंतर इंटरनेटचा हेल्प घेऊन तुम्ही ह्या बाकीच्या डिटेल्स कव्हर करू शकता. हा झाला तुमचा पेपर 2 एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदासाठी. टॅक्स असिस्टंट या पदासाठी आपण सिलेबस पाहणार आहे. यामध्ये पण टॅक्स असिस्टंटमध्ये पण पेपर 1 तुमचा कॉमनच राहणार आहे. पेपर 2 ची इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करूया. पेपर 2 मध्ये पुन्हा रिपीटेड नागरिकशास्त्र ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. नागरिकशास्त्राला भारतीय राज्यघटना ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे आपण. पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅनिंग, इकॉनॉमिक्सचं टॉपिक आहे. 5 इयर प्लॅनिंगमध्ये 1951 पासून जे इकॉनॉमिक प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आणि शेवटीपर्यंत ते इकॉनॉमिक प्लॅनिंग संपलेलं आहे. अशा प्रकारची पूर्णच्या पूर्ण डिटेल आपण पंचवार्षिक योजनामध्ये आपण पाहू शकतो. आता ह्या पंचवार्षिक योजनांमधल्या स्कीम्स आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी म्हणेल मनरेगा. तर मनरेगामध्ये जर आत्ता करंट इयरमध्ये जर काही चेंजेस केले गेले तर त्यावर MPSC करंट बेस्ड स्टॅटिक पण प्रश्न विचारले जाऊ शकते. म्हणजे इकॉनॉमिक रिलेटेड क्वेश्चन्स ऑन द बेसिस ऑफ करंट अफेअर्स, अशी प्रश्न MPSC विचारू शकते. तर पंचवार्षिक योजना हा एक टॉपिक झाला. चालू घडामोडी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आपण. चालू घडामोडींना बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य ऑलरेडी डिस्कस टॉपिक आहे. बुद्धिमापन चाचणी, मूलभूत गणितीय कौशल्य, बेसिक न्यूमरसी, जे पण सिम्पल मॅथमॅटिक्स जे पण म्हटलं जातं ते इथे लिहून ठेवलेलं आहे. अंकगणित ऑलरेडी कवर्ड आहे. आता टॅक्स असिस्टंट या पदासाठी जे पण पोस्ट रिलेटेड जे पण सिलेबस आहेत ते इथे दिले गेलेले आहेत 7व्या आणि 8व्या पॉईंटमध्ये. बुक किपिंग आणि अकाउंटन्सी म्हणजे ज्या पोस्टसाठी आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती या 7व्या आणि 8व्या पॉईंटमध्ये दिल्या गेलेली आहे. पुस्तपालन व लेखाकर्म, बुक किपिंग आणि अकाउंटन्सी, लेखाकर्म अर्थ, लेखासंज्ञा, विनोद पद्धतीची मूलभूत तत्त्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकीर्त, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजोडणी पत्रक, 23 पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणाऱ्या या संस्थांची खाती, इत्यादी इन्फॉर्मेशन तुम्हाला या 7व्या पॉईंटमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक सुधारणा व कायदे, कशा प्रकारे भारतामध्ये आर्थिक सुधारणा होत गेल्या आणि त्याची प्रोसेस कशी होती त्याविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे सिलेबसमध्ये दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, WTO, त्यानंतर GST मध्ये काय चेंजेस केले गेले, वॅटमध्ये काय चेंजेस केले गेलेले, विक्री कर काय आहे,
भारतीय अर्थव्यवस्थेत अपेक्षित परिणाम काय झालेले आहे, तर एक प्रोसेस म्हणजे जसं आपण इकॉनॉमीला बिल्ड केलेलं आहे आपलं, त्याची प्रोसेस कशा प्रकारे झाली त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला आर्थिक सुधारणा व कायदे या पॉईंटमध्ये पाहायला मिळू शकते. यासाठी सोर्स पुन्हा जेही ऑफिसर्स टॅक्स असिस्टंट झाले आहे त्यांचे सोर्सेस तुम्ही यूज करू शकता. आणि पुन्हा मी म्हणेल इंटरनेट हा एक बेस्ट सोर्स राहतो यासाठी. हा तर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, तर इकॉनॉमिक्सचे जे पण सोर्सेस आहेत ते तुम्ही यूज करू शकता हा पार्ट कव्हर करण्यासाठी. आता उरला फक्त आणि फक्त 7वा पॉईंट, पुस्तकपालन आणि लेखाकर्म यासाठी. तर यासाठी तुम्ही इंटरनेट नाहीतर मग प्रिव्हियस जे पण आपले ऑफिसर्स आहेत त्यांच्या सेपरेट बुक्स ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मार्केटमध्ये खूप सारे बुक्स अवेलेबल आहे, त्यातल्या आपल्या लँग्वेजला मिळत्या जुळत्या बुक्स आपण विकत घ्यायचे. नेक्स्ट पोस्ट क्लर्क टायपिस्ट. क्लर्क टायपिस्टसाठी पण पेपर क्रमांक 1 कॉमन, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या सर्वांची इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी प्रिलिम्समध्ये पाहिलेली आहे. बुद्धिमापन विषयक प्रश्न, उमेदवार किती लवकर व अचूकपणे याची पण इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. गणित याची इन्फॉर्मेशन ऑलरेडी पाहिलेली आहे. सामान्य विज्ञान ऑलरेडी प्रिलिम्समध्ये याची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. चालू घडामोडी ऑलरेडी कव्हर केल्या गेलेल्या आहे. माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान, इथे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इथे तुम्ही संगणकाचं जे पण इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे ना कम्प्युटर बेस्ड नॉलेज ज्यासाठी त्याची इथे खूप मोठ्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला हेल्प होऊ शकते. तर हा टॉपिक तुम्हाला सेपरेट करणं याची काही गरज नाही. क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती भारतातील तसेच महाराष्ट्रातील, इथे पहा. तुम्ही करंट अफेअर्स ऑलरेडी प्रिलिम्ससाठी केलंच होतं, पुन्हा त्याला 1 ते 2 वेळा मेनसाठी तुम्हाला या पोस्टसाठी क्लर्क टायपिस्ट या पोस्टसाठी ते रिपीट करावं लागणार आहे. कारण तुम्ही जर करंट अफेअर्समध्ये अवॉर्ड्स त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील जे पण पुरस्कार मिळालेले आहे हे जर एका सेपरेट पेजवर लिहून ठेवलेले आहे ऑलरेडी, तर याला वेगळं करण्याची गरजही नाही आहे. लास्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा ऑलरेडी टॉपिक एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या त्या पोस्टमध्ये कव्हर केला गेलेला आहे. तर यासाठी सोर्स तुम्हाला ऑलरेडी सांगितला आहे मी. नेक्स्ट, इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर. इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरना ही नवीन पोस्ट ॲड झालेली आहे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची घटकासाठी. याचं प्रमोशन होऊन मग तो ग्रुप बी ऑफिसर होऊ शकतो आणि मग ग्रुप ए ऑफिसर पण. MPSCने ही नवीन पोस्ट ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी तिन्ही पोस्टसाठी ॲड केलेली आहे. तो प्रमोशन घेऊन ग्रुप ए पर्यंत पोहोचू शकतो. याच्या सिलेबस विषयी आपण इन्फॉर्मेशन मिळवूया. पेपर क्रमांक 1 कॉमन मराठी इंग्लिश. पेपर क्रमांक 2 चालू घडामोडी ऑलरेडी आपण डिस्कस केलेल्या आहे. बुद्धिमापन चाचणी डिस्कस केल्या गेलेल्या आहे. भारतीय राज्यघटना डिस्कस केला आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 डिस्कस केलेला आहे. संगणक व माहिती तंत्रज्ञान ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आता इथे तुमचा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर रिलेटेड सिलेबस इथे ॲड होतो. आता इथे तुम्हाला अधिनियम आहे, उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951, औद्योगिक उपक्रमांची नोंदणी, औद्योगिक उपक्रम, इथे भरपूर सारे तुम्हाला अधिनियम दिसणार आहे. तर आता याचा अभ्यास ना यूट्यूबवर जेही लॉसचे चॅनल आहे त्यांनी याची भरपूर इन्फॉर्मेशन यूट्यूबवर चांगल्या प्रकारे टाकून ठेवलेली आहे. तर तुम्ही एक यूट्यूबचा एक खूप चांगल्या प्रकारे हेल्प घेऊ शकता. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी भरपूर सारे जे पण ऑफिसर्स आहेत क्लास 1 ऑफिसर्स त्यांनी पर्टिक्युलर ह्या सिलेबसविषयी सोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. अशी 2 ते 3 नावं आहेत ज्यांची नावं मी घेणार नाही आपल्या लेक्चरमध्ये. तर तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर ऑलरेडी तुम्हाला ते सोर्स तिथे अवेलेबल मिळतात. तर हा डिटेल सिलेबस अ पॉईंट, ब पॉईंट, क पॉईंट, त्याचप्रमाणे उद्योग विकास जे पण अधिनियम दिले गेलेले आहे त्याचीही इन्फॉर्मेशन त्यांनी पॉईंट वाईज तुमच्या त्या सोर्सेसमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजे इथे MIDC हा टॉपिक तुमचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, MIDC, सिकॉम, KVIB, KVIC, MPCB, MSSIDC, भंडार खरेदी धोरण, हा 10 नंबरचा पॉईंट तुमचा तुमच्या इकॉनॉमिक्सच्या बुकमध्ये कव्हर होऊ शकतो. कोळंबे सरांचा सोर्स सांगितला मी तुम्हाला, देसले सरांचा सोर्स सांगितला, त्या सोर्सेसमध्ये ही इन्फॉर्मेशन आपली कम्प्लीट होऊ शकते. तर ती इन्फॉर्मेशन हा 10 नंबरचा पॉईंट आपण त्या बुकमधनं कव्हर करू शकतो. आणि बाकी इन्फॉर्मेशनसाठी पर्टिक्युलर सोर्सेस. टेक्निकल असिस्टंट या पदांसाठी पेपर क्रमांक 1 पुन्हा कॉमन. त्यानंतर पहा पुन्हा रिपीटेड सिलेबस, सामान्य ज्ञान तोच, बुद्धिमापन विषयक प्रश्न तेच, मूलभूत गणितीय कौशल्य, माहिती अधिकार अधिनियम 2005, इथे लोकसेवा हक्क अधिनियम 2015 इथे दिल्या गेलेला नाही. तर तुम्हाला फक्त आणि फक्त माहिती अधिकार अधिनियमाविषयी इथे इन्फॉर्मेशन असायला पाहिजे.
नेक्स्ट संगणक व माहिती तंत्रज्ञान, पुन्हा रिपीटेड टॉपिक. विमा विषय, आता आपली पोस्ट आहे टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट ह्या पोस्टसाठी आपण अप्लाय केलेला आहे. तर टेक्निकल असिस्टंट विषयी आता सिलेबस म्हणजे पोस्ट ओरिएंटेड सिलेबस आता इथे आपल्याला दिला गेलेला आहे. त्यामध्ये आलं तुमचं इन्शुरन्स मार्केट, ज्यामध्ये LIC, GIC ह्या सर्व कंपनी, मग त्यांची स्थापना केव्हा झाली, सध्याचे त्यांचे अध्यक्ष कोण आहे याविषयी इन्फॉर्मेशन, ही सगळीच्या सगळी डिटेल्स आपल्याला सेपरेट करून लिहिता आली पाहिजे त्याविषयी. त्यानंतर विमा नियमन आणि विकास प्राधिकरण, द कन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स अँड इव्होल्युशन, ह्या सर्व गोष्टी कव्हर केल्या जाऊ शकतात. हे तुमचा इकॉनॉमिक्सचा पोर्शन आहे. इन्शुरन्सचा पोर्शन इकॉनॉमिक्सचा पोर्शन आहे. तर इकॉनॉमिक्सचे जे पण सोर्सेस तुम्ही यूज करणार त्यामध्ये हा जो पॉईंट आहे 6व्या नंबरचा विमा ज्ञान हा कव्हर केला जाऊ शकतो. नेक्स्ट विमा संचालनाची माहिती, नागरिकांची सनद, महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अधिकारांतर्गत उपलब्ध. आता इथे पहा, ऑलरेडी त्यांनी तुम्हाला सोर्स देऊन ठेवलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या जे पण शासनावर जे पण साईट्स दिलेल्या आहेत त्या साईट्समधून तुम्ही बाकी ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा आपण 5 पोस्टविषयी मेन्सचा आपला सिलेबस आणि मेन्सची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस केलेली आहे. मेन्सची स्ट्रॅटेजीविषयी मी म्हणणार आणखी पुन्हा प्रॅक्टिस मॅक्सिमम, कारण इथे आता मेन्समध्ये प्रिलिम्समध्ये तुमचं लॉजिक आणि तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड चेक होत असते. मेन्समध्ये आता तुमचं नॉलेज चेक होणार, म्हणजे पर्टिक्युलर पोस्टसाठी तुम्ही किती नॉलेज गेन केलेलं आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन त्याविषयी ते चेक होणार मेन्समध्ये तुमचं. त्यानंतर मग इंटरव्ह्यू वगैरे अशी काही गोष्ट तर ग्रुप सीच्या याच्यात आहे. तर बाकी इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे, डिटेल इन्फॉर्मेशन आपण कव्हर केलेली आहे. समजा तुमचे काही डाऊट्स असले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता. ठीक आहे, तर या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत कव्हर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. गावातले आपले मित्र आहेत ज्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे, ज्यांना आपल्या जी पण इन्फॉर्मेशन आपण कव्हर केलेली आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. सो